मध्य रेल्वेमध्ये काम करणाऱ्या लायसन पोर्ट युनियनचे प्रमुख आणि अध्यक्ष श्री बळवंतराव आव्हाड यांच्याशी आवाज जनतेचा न्यूज मराठी चॅनलशी बातचीत आणि त्यामध्ये त्यांनी परवानाधारक हमालांच्या प्रश्नाबाबत केलेले चर्चा। चला तर मग जाणून घेऊया। आवाज जनतेचा न्यूज मराठी, मनमाड। मी बळवंत आव्हाड। आपण विचारल्याप्रमाणे या मनमाड शहरामध्ये परवानाधारक हमाल यांच्यावर अनेक वेळा अन्याय व्हायचे आणि त्या निमित्ताने त्यांची संघटन 1989 रोजी तिची बांधणी केलेली आहे। ज्यावेळेस मी संघटना बांधली त्यावेळेस रेल्वे अधिकारी, रेल्वे ॲडमिनिस्ट्रेशन, स्टेशन मास्टर यांना जेव्हा मी भेटायचो तर यांच्याकरता काहीतरी काम उपक्रम काही शासनाचे आहे की नाही, तर त्यांनी सांगितलं असं या कुली लोकांना काही नाही, त्यांनी फक्त ओझे व्हायचे, बाकीचं काम त्यांच्याकडे काहीच नाही। त्यानंतर मी साधारणतः रेल्वे अधिकारी, रेल्वे मंत्रालय आणि त्याच्यानंतर खासदारांच्या माध्यमातून पत्रव्यवहार केला आणि या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून मला त्यांचे उत्तर आले की कुली लोकांना आम्ही काही देऊ शकत नाही। त्याच्यानंतर या रेल्वे मंत्री रामविलास पासवान यांनी या रेल्वे मंत्रालयाचा पदभार स्वीकारला आणि त्यावेळी त्यांच्याकडे आम्ही अप्रोच झालो तर त्यांनी आमचं गाऱ्हाणं ऐकून या कुली लोकांना पास, PTO, फॅमिली पास देण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर रेल्वे मंत्री लालू प्रसाद आले, त्यांनी 6 आणि 7 मध्ये या कुली लोकांना ग्रुप डी मध्ये सामावून घेतलं आणि केंद्र सरकारचे 4थ्या वर्गाचे ते कामगार झाले। 6 आणि 7 नंतर केंद्र सरकारने पुन्हा या परवानाधारक हमालांकडे बघितलं नाही किंवा कुठला GR काढला नाही आणि त्यामुळे आजची परिस्थिती ही वाईट आहे। त्या काळामध्ये मी जेव्हा संघर्ष करायचो, राजकीय सामाजिक क्षेत्रातले लोक हसण्याचा प्रयत्न करायचे की तुम्ही यांना 4थ्या वर्गात घेतील कसं, पण तो प्रयत्न यशस्वी झाला। संघटनेच्या माध्यमातून मी यशस्वी झालो। राज्य लेवलचे मेळावे घेतले, या मनमाडमध्ये मोर्चे, आंदोलनं हे सगळी केली, संघर्ष केला आणि या संघर्षाच्या माध्यमातून आमच्या कुली बांधवांना ह्या सगळ्या सवलती मिळालेल्या। आजची परिस्थिती अशी आहे की 2006-7 नंतर आज 2025 आहे। आज रेल्वे स्टेशनवर कुलीची संख्या फक्त 50 आहे आणि त्यांना या ग्रुप डी मध्ये घ्यावं असं माझं स्वतःचं संघटनेचं रेल्वे मंत्र्यांना सुद्धा माझं मत मांडलेलं आहे। त्याचबरोबर या भागातले माजी खासदार भारती पवार यांनाही मी पत्रव्यवहार केला, स्वतः समक्ष भेटलो, पण त्यांनी त्या ठिकाणी त्याचा पाठपुरावा हा करायला पाहिजे त्या पद्धतीने तो झाला नाही। आता नव्याने दिंडोरी मतदारसंघातून सन्माननीय बगरे साहेब हे खासदार म्हणून आलेले आहे, त्यांच्याशी भेटण्याचा प्रयत्न करून त्यांच्या माध्यमातून रेल्वे बोर्ड, रेल्वे मंत्री यांच्याकडे आमचं गाऱ्हाणं मांडून हा असलेला प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू। कारण सर्वात महत्त्वाचं रेल्वे मंत्रालय जे आहे हे रेल्वे बोर्डशिवाय चालत नाही। रेल्वे बोर्डाने, कारण याला स्वतंत्र रेल्वे मंत्रालयाला एक स्वतंत्र रेल्वे बोर्ड आहे आणि रेल्वे बोर्डाने जर प्रस्ताव लोकसभेमध्ये मांडला की या कुली लोकांना काहीतरी द्यायला पाहिजे, तर लोकसभा आणि राज्यसभेमधून तो प्रश्न सुटू शकतो। पण केव्हा की जेव्हा रेल्वे बोर्ड याला ग्रीन सिग्नल देईल
आणि म्हणून आमची ही लढाई संघर्ष हा आम्ही करीत राहणार. आणि आत्ताही आम्ही ज्या पद्धतीने आमच्या मागण्या मांडत आहोत त्या मांडण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये आम्हाला खात्री आम्ही यशस्वी होऊ असं मला वाटतं.